इयत्ता 7वी शेती व शेतीचे प्रकार. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी शेतात गेलात का? मातीचा सुगंध, हिरवीगार शेती आणि शेतकरी भाऊ राबताना पाहिले? चला तर आज आपण जाणून घेणार आहोत शेती आणि तिचे विविध प्रकार. शेतीचे प्रकार यामध्ये दोन प्रमुख प्रकार पडतात. एक आहे निर्वाह शेती आणि दुसरा आहे व्यापारी शेती. निर्वाह शेती यामध्ये स्थलांतर शेती आणि सखोल शेती असे दोन उपप्रकार पडतात. आणि व्यापारी शेतीमध्ये फलोद्यान शेती, मंडई बागायत शेती, मळ्याची शेती, विस्तृत शेती हे उपप्रकार पाहावयास मिळतात. याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया. पहिला प्रकार आहे निर्वाह शेती. निर्वाह शेती म्हणजे ज्या शेतीतून आपला उदरनिर्वाह होईल त्या प्रकारच्या शेतीला निर्वाह शेती म्हणतात. यामध्ये दोन प्रकार पडतात, सखोल शेती व स्थलांतरित शेती. यामधील सखोल शेती एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. ही शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशामध्ये आढळते. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात हा शेती प्रकार पाहावयास मिळतो. या शेती पद्धतीमध्ये अन्नधान्याशिवाय भाजीपाला देखील पिकवला जातो. स्थलांतर शेती म्हणजे भटकी शेती होय. स्थलांतर शेती ही प्राथमिक अवस्थेतील आहे. या शेती प्रत्येक वेळी नव्या जमिनीत त्याचबरोबर इतर उद्योगही करावे लागतात. हा शेती प्रकार डोंगराळ भागात तसेच उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या दाट अरण्याच्या प्रदेशात आढळतो. भारतात ही शेती पद्धत विशेष ईशान्य भागात आढळते. शेतीचा दुसरा मुख्य प्रकार व्यापारी शेती. त्यातील पहिला प्रकार विस्तृत शेती. विस्तृत शेतीसाठी शेतीचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असावे लागते. प्रामुख्याने आधुनिक यंत्राच्या साहाय्याने ही शेती केली जाते. एकपीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रदेशाची शेती केली जाते. या प्रकारात शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. मळ्याच्या शेतीचे क्षेत्र प्रामुख्याने डोंगराळ उतारावर असते. ही शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधात केली जाते. भारतासह दक्षिण आशियातील देश, दक्षिण आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. या शेतीचे क्षेत्र 20 हेक्टरपेक्षा जास्त असते. तसेच चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी उत्पादन घेतले जाते. हा शेतीचा आधुनिक प्रकार आहे. या प्रकारच्या शेतीत शेतमालाच्या मागणीनुसार शहराजवळच्या भागात शेतकरी भाजीपाला पिकवतो. मागणी तसा पुरवठा या नियमानुसार ही शेती केली जाते. या शेतीचा आकार कमी असतो. यामध्ये जलसिंचन, सेंद्रिय व रासायनिक खत, कमी भांडवल, मनुष्यबळ वापर, बाजारपेठेची मागणी, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा समावेश असतो. ही शेती वाहतुकीच्या सुविधेवर अवलंबून असते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.